एसबीडी बंद नाही का चालू नाही भूक लागते कोण आहे आलू की का बंद झालं तेव्हा काय तिला सगळी लवकर मुलं काय का त्याला थालवती जाऊ देत आम्हाला उगली वगैरे तर काय ही आपली सगळी पंचायत करून टाकली पंचायत हो कळून निघाले काय झालंय काय झालं इथं काय येते ती आता येते काय झालं नेमकं पोटात दुखायलंय नाही अरे काय झालंय काय झालं पोटात दुखायलं का नाही ते डोकं दुखायलं का डोक्यात काय पोचाल देते ती का काय हात पाय दुखायलेत का तांदात लागली लागली आतमधलं काय पाहिजे हे प्रभू जगन्नाथ प्रेमानंद गावात आहे ते असली तिच्या मायाला काय करणार गाँव भी खुल गया मेरा व्यक्ति ये देखिए सरपंच कोणकडे बी अरे ना हे महत्वाचं काम आहे बघ काय काम आहे महत्वाचं तुला सांगायसारखं नाही महत्वाची कामं आपल्या आपल्याच डोक्यात ठेवावं लागते कोणालाही सांगून समजा पुढच्या कामाचा हिस्सा होतो बघ कसं असतंय थोडं सुख दुःख सांगावं लागतं मित्राली ती बर नंतर सांगतो तुला पुन्हा कळेल मला जरा चकट वाट झाला दाढीन फिडीन काय राड आहे टकाटक येतोय मला केस कशी राहिली घरी केली काय दाढी अरे काय घरी करायची नाही तर काय करायची हा बरं राहिली केस तुला काय मुका फिका घ्यायचा का माझ्या गालाचा लहान बाळ आहे का तू मुका घ्यायला अरे येड्या आज दाढीचा भाव काय झालाय 40 रुपये 4 बोट इकडून 4 बोट इकडून आणि इथं 2 बोट इथं 40 रुपये घालवायचं रे बघ तुझं काय आहे काम आता ती जा बरं 40 वर्ष सरपंच 35 वर्ष सरपंच काय पत्र ठरवलंय पैसे द्यायला आलोय कंदुरी उद्या हा या मग जेवायला बर 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 हो गेलं किंवा नात्या पैसे द्यायचे होते बकऱ्याचं गाव बकरं ठरविलंय पैसे द्यायचे तर कुठे गेलं तात्या काय माझं मोठं भाऊ आहे किती हा त्यांच्याकडे ठरलाय व्यवहार मग कसं ठरलंय 10,000 ठरलंय बकरं 10 दिलं बरं आता नाही ठरलंय आता नाही पुन्हा नाही तुझे पैसे देऊन जावं म्हणलं कुणाला इतकेला अजून दुसऱ्याला 10,000 आणले का 10 नाही 8,000 राहायचं राहिले 8,000 आहे चालतंय काय नाही या सकाळी निवांत या होय बाकल्याकडे एकदा 7,000 रुपये आलं खर्चायला बघतो आता नेमकं बकऱ्याच्या सौद्यामध्ये जर मी 8,000 आणले तर राहायला काहीतरी मोठा व्यवसाय बघायला पाहिजे आपण प्लॉटिंग बिल्टिंगचं बघू जरा काहीतरी प्लॉटिंग मध्ये जर लाखावर पैसे येतील मग तर काय टेन्शनच नाही आपल्याला काय यायला मग तर मी आधी आमदार होईल पुन्हा खासदार पुन्हा मंत्री पुन्हा गुंटा मंत्री पुन्हा काय घरी मोठा बंगला बांधून नोकर चाकर दिसेल त्याला निक्क ऑर्डर देण्यातच बसायचं निक्क आयुष्य आराम करायचा निक्क रोज प्लॉटिंगचा व्यवसाय चालू करा आता उद्यापासून लागतो का आम्हाला प्लॉटिंगचा भारी व्यवसाय कडे ती एक काम कर घ्या आपलं तेवढं इमाल भरायचं आहे माणिकराव तुम्ही त्या प्या आणि निघा कलकलनी आपण काय कोण आता बोगत इमा भरलीत नसतो काम घेऊन येत जाऊन ठरलेलं काम काय कोणती नसते बोगस नाही 50 एकर नाही
बापाच्या नावावरला मला काल माहित झालंय कागद टाकली तेव्हा. खरंय खरंय. होय सर. कुणबी तीन हुलकायला होता का ती कागद तापली तुला? कागद सापडले आणि 2 एकरची प्लॉटिंग केली. रोटस 2 एकरची प्लॉटिंग. हुकून तरी खरं बोलत झालं. कॉर्नरचा घ्यायचा असेल प्लॉट तर घे. रिअल इस्टेट मध्ये शिरलो मी आता. समजा राडे सोडून दिलेत मी. त्या तीन बोलतो तुलाच का काय? हो तर तुला खोटं बोलतो काय? अरे तिकडे नाही का त्या डोकी रोडला ती 2 एकर होतं त्या पॉईंटचं माझं आहे की मलाच माहित नव्हतं. माझ्या कानाला अटॅक येईल काय बी बोलू नको. लय रान घेऊन ठेवलं म्हाताऱ्यानं कुठं ती मलाच माहिती नव्हतं आजपर्यंत. प्लॉटिंग केली घ्यायचं का तुला? कॉर्नरचा मेन पॉईंट आहे बघ. प्लॉट आपल्याला घ्यायचा आहे, घर बांधायचा हाय, गुंतवणूक एखादा घेता येईल. पण तुझं काय खरं आहे? दुसरी महागायची घ्यायचं असला तर बघ जातो नाही तर एक काम कर, मला कुठं आहे ती तरी दाखव. 2 यानं बघितल्या ती वाय आपण काही इतवात ठेवीत नसतो. 100 फुटाचा मेन रोडच गेलेला आहे. आणि कवा केला ना कुठं ना ही आपलं जुनी इस्टेट आहे आपली. काल वाचायसारखं नाही बरं का? अरे काल कागदपत्र चालताना मागच्या महिन्याखाली बघितलं की रोडचं आपलं रान म्हणून मला कळालं. कुठं बापानं इस्टेट घेऊन ठेवली ती मलाच माहित नव्हतं. मग डोक्यात एक प्लॅन आला माझ्या, म्हणलं हे जे करू प्लॉटिंग. तू आता गुंत बांधून इकून आलाय म्हणता बापानं तुला कळू दिलं नव्हतं लवकर. व्हायला लागली पाण्याची टाकी. इथून 33 फुटाचा रोड आहे मोठा. तिथं मेन रोड आहे. ही समजा 2 रोडच्या कॉर्नरचा प्लॉट तुला यायला लागलाय. लाईट लावलं आहे का? लाईटीचं टेन्शनच नाही की ते काय पोल नवीन रवितात आले तर हे आपल्या प्लॉटिंग मध्ये घर बिर झाले. क्लिअर आहे का? हे पण क्लिअरच म्हणा. आणि एनए केलाय का? एनए पुन्हा लगेच होत नाही लवकर. एनए ओकेच आहे समजा, क्लिअर करून ठेवलं मी. ओके. हो हो. सचिनचा एनए का कलेक्टर एनए? तहसीलचा नाही, कलेक्टरचा आहे. कलेक्टर एनए. हा कलेक्टर एनए. चांगल किंमत आता तो आपण लोकाला द्यायला 25 लाखाला. ते फक्त तुला मित्र आहे तर तुला फक्त 21 लाखामध्ये देतो. कुणाला सांगायचं नाही पण फक्त मी तुला 21 ला दिलाय. आजचे तर काय तू त्या 10 ला दिवसा भाव सांगा लागला इथं. बरं केवढ्याला घेतो तू सांग बरं तुझ्याच म्हणावं. पण तर आहे म्हणते ना 3 लाख. मी 3 लाख नाही बाबा. शेवट तुझी मला 15 लाख रुपये. नाही मग मला नाही येत देवले तर त्या लहान झालं बांधकाम काढलं का मालावर तर एक तर पाया बी कमी खांदावं लागतंय. आणि पुन्हा सगळं बांधकाम होईल 15 लाखात. माझं इथं मग जमीन घेऊन काय करायचं? 15 लाख कसला आहे? कॉर्नरचा पॉईंट आहे की 1 नंबर प्लॉट आहे. आता ते पण इथे बांधताम तू इथे बांधताम. बरं आणि 2 लाख कमी दे. त्याला नकोच माझा ऐकतो. तू दे याला 9 लाख रुपये. बरं 11 लाख दे फिक्स तुला. 11 मध्ये आता काय बोलू नको. बोलला 1 लाख कमी केलं की. बरं 10 ला तर 10 ला. हो पण मला पैशाची आता गरज आहे बरं का. निमार्द पैसे मला आता द्यावं लागते. तू काय कर माहितीये का? पत्ता ते चल ना लगेच तुला पैसे काढून देतो. खाता 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 त्याला काय आपलं ते चोलकत साहेबाकडे चल तू. चला काही प्लॉट तुम्हाला दाखविले का? तिकडून 33 फुटाची वाट, तिकडून 100 फुटाची वाट. तिथं पाण्याची टाकी व्हायला लागली. समजा सुविधा आहे तर धंद्यासाठी सुद्धा 1 नंबर प्लॉट आहे. नंबर 1. बुकिंग करायचं का तुम्हाला? ह्याच्या मागे लय गिराईक आहे. भावाची पेमेंट झालेली आहे. हा तोपर्यंत काय करतो 1 लाख रुपये तुम्हाला देतो आणि भावाला चर्चा करून बाकीचे दुपारपर्यंत तुम्हाला 7-8 लाख रुपये देऊन टाकतो. हा पण आजच पैसे द्यावं लागतात. लय गिराईक आहे ह्याच्या मागे. लाख रुपये लगेच देतो तुम्हाला. फक्त कॉर्नरचाच द्यावं लागेल बरं का. पुन्हा कॉर्नर म्हणजे कॉर्नरच तुम्हाला. कारण पै का कस तरी जमवलेला असतंय. काय टेन्शन नाही. हा बघा हे लाख रुपये खायचं का? पॅकच आहे की बंडल? बंडलच आणलेला आहे आणि दुपारपर्यंत भावाला चर्चा करून तुम्हाला 8 लाख रुपये नियोजन लावतो. 7-8 लाख रुपये दुपारपर्यंत द्या. काहीच काळजी करणं. लय गिराईक आहे ह्याच्या मागे बरं का. काय सुद्धा अडचण नाही. चालतंय या भेटा संध्याकाळी. हो हो हो. चांगलं तयार झालं 1 दिवसात. हाय चांगलं 15-20 किलो आहे. लय मोठी जेवची ती पाहुणं रावलं. राम राम. राम राम. कुठे गेलं बकऱ्याचं मालक? मी काय काल तर दुसरं होतं की पैसे द्यायला आलो तवा. कुठलं दुसरं वरे हाण नका तशा. भाऊ हाय म्हणला तुमचा. बहुच मला नाही. आयला मग 8,000 घेतले की राव त्यानं काल. 8,000 सांगायचं नाही ना. काय सांगायचं? पहिला 10,000 द्यायचं आणि पुन्हा बकरे द्यायचं. ह्यो काय 2,000 रुपये घेऊन आलोय राहिलेलं. अजिबात तसलं बोलायचं नाही. आयला ही आता काय आली का पिढा? नाटकं करायची नाही ती. इथूनच आलत घरातूनच काल. नाटकं करायची ती काय? त्याची शाळा लावली का तुम्ही? शाळा राव शाळा नाही काय. अजिबात 8,000 तसलं दिले तर बोलायचं राव नाही. काय. झाला
तिथं थांबायचं नाही जवळ. 8,000 रुपये गेलं का मग? हे आम्हाला बकरं सांगायचं आहे. नाही ना, काय करायचं नाही. ती बकरं आहे, मी देत नाही. पाहुणं रावळ आले तर राव घरी अहो, तंदुरी आहे आज. बकरं देत नाही, पैसे घेऊन याल बकरं नका घेऊन राव जा. कार्यक्रम इस्कुटा करू आमच्या तुम्ही. अजिबात बोलायचं नाही. अहो ह्या काही 2,000 आणले अहो, तर रुपया द्यायचा नाही, पैसे घेऊन या. तुमचा भाऊ होता हो काल. अहो, भाऊच मला नाही. कुठला भाऊ आणला तुम्ही? घरातूनच आलो होतं भाऊ काल कुठला आणलाय? तुमचं सौद्याला आलो अजिबात होतं. बोलायचं नाही, त्याला हलायचं. असलं काय खरंय गडे अवघड झालं आता सगळं. अजिबात इथं कटला थांबायचं नाही. कार्यक्रम चला कटला आमचा. काय? चला चला चला. काय ना काय चाललंय? काय नाही मान क्या बेटा काय कोटन ती का हसवालाच खेळ चालू केला काय? काय बोलता राव तुम्ही येडे काहीतरी. वा रिअल इस्टेट मध्ये शिरलोय मी, प्लॉटिंगच्या व्यवसायामध्ये. रिअल इस्टेट रिअल इस्टेट, हा माहित नाही का रिअल इस्टेट म्हणजे काय? की वाटाच्या कडे 2 एकरची प्लॉटिंग केली. प्लॉटिंगचा चालू आहे व्यवसाय. तू हा प्लॉट हो, प्लॉट इकरी प्लॉट एकरी. हा बेटा तुला एकाला दुसरी आंड्रेट नाही पिळू पिळू महिनाभर तीच घालतो म्हणून प्लॉट. आजपर्यंत मला बी तीच वाटत होतं का माय बापानं कुठं कुठं रिअल इस्टेट कमी माहिती नव्हती मला. काय ते ती तिकडे 2 एकर आहे ती आता माहित झालंय. रोड 2 एकरची प्लॉटिंग केली मी. लय प्लॉट गेले तर कॉर्नरचा एक प्लॉट राहिलाय घ्यायचा असला तुम्हाला तर बघा. मला प्लॉट मला बेटा ते दळायला नेलेलं तर पहिली बरं जवारी दिली नाही अजून आणि प्लॉट मला ऐकायला का? हे मागचा विषय गेला, हे दिसत नाही का? हे चालू आहे. तू जवळचा माणूस आहे म्हणून तुम्हाला सांगतो मी, घ्यायचं असेल तर बघा. आपल्याला काय प्लॉटची गरज नाही. आपला बेटा 3 मजले बंगला आहे चांगला आहे. काय करायचं प्लॉटला आता? दुसरी जहागीर आहे का ती घ्यायची आहेत का नाही का? जाऊ मी. जागीर आहे काय? हा. आला असला लयच भारी प्लॉट आहे का? घ्यायचंय का नाही? रोडच आहे, दोन्हीकडून रोड येतं. काय म्हणतो? हा. अरे चल बघू मग दाखव बघू बघू. घेणार असला तर दाखवतो. अरे घेऊ की काय त्याला. चल चल बरं जायचं का? दाखव. हो. चल दाखव. अरे मान क्या बेटा मला गाडीच्या नादात पाडतो. ए, का ना बेटा, ना गुंट्याच्या अरे, नादात. कधी नाही ती बसला बट बुलेट वर लागला का पडायला बी. बुलेट बेट्या माझं टांगडं मोडतं काय गुंट्याच्या नादात. मारलं बेट्या कसं. जाऊ दे, पडला जाऊ दे. त्याच्याबद्दल तुला चांगला प्लॉट देतो, काय घाबरू नको तू. हे बघ काय? हे रोड टच कॉर्नरचा प्लॉट तुला देतो. ठीक आहे असा हा, लांब. मग हा. लांब नाही, 33/45 प्लॉट आहे. काय म्हणतो हा. चांगला आहे का बेटा प्लॉट मग? प्लॉट म्हणजे काय, कशाला व्यवसाय करायला झालं, तुला घर बांधायला झालं. हे किती पाण्याची टाकी व्हायली. तिथंच हा, इथं पाण्याची टाकी पलीकडून व्हायली. पाण्याची टेन्शन नाही, लाईटीचं टेन्शन नाही. गुंट्यात व्हायली हा. का पलीकडे व्हायली टाकी? गुंठेत नाही, लांब पलीकडे आहे तिथं. तिकडे पलीकडे इथं नवीन घर बिर व्हायले, शेजाराचं टेन्शन नाही. आले तू दुकान बी हाईट चालू शकते की मग? एकदम पॉइंटचा प्लॉट आहे, एकदम पॉइंटचा. बघा ही, मग ही देतो तुम्हाला, काय टेन्शन नाही. चालतंय चालतंय हाय पसंत आहे प्लॉट काय नाही. हा. मग कसं आहे, काही जर गुंतवून ठेवावं लागतंय, पण बुकिंग करावं लागतंय. फोन पे वर टाकतो का तुला पैसे? आताच पुरतं काहीतरी द्या की, का फोन पेवर असं. फोन पे वर टाकतो का तुला? 3 लाख रुपये टाकतो फोन पे वर. 3 नाही, हा. कमीत कमी 11 लाख आता द्या. 11 लाख आता द्या. अरे बेटा झाड आलून पैसे तोडून आणायचे का? पैसे जवळ असतात काय? मग पुन्हा 10 लाख पुन्हा द्या की खरेदीच्या टायमाला. खरेदी बी लाख लगेच लाखच करू. बोलायला झाडाला पैसे लागतात. मेन पॉइंट ह्याच्या मागे 10-12 गिरायक आहेत मला. असलं तर द्या पटकन. मी तुला 3 लाख इसारला देतो आणि संध्याकाळी पैसे देतो बाकीचं. देणार आहे का? हा, लगेच. हा, चालतंय हा, होय. चल, सोड मला गावात. होय होय, सोड. नंतर पडतील अजून. सोडतो होय. पाडू नको बघ. का काय लढती कोणी करून देते? लढती ती कोणी करून देते? येतो करून. कधी? काहीच जमत नाही तसं. आपली लढती करून देईल पुन्हा पुढे ऐकी, अडचण आहे थोडी रे. काय आलं नाही? रजिस्ट्री करणार साहेब आहे का? हा, तुझी बायको गेली डिलिव्हरीला. त्या बायको ते दिलवली तर माझ्या तिथला काय समज आता आहे खायचे का? अरे पण ती नाही की तिथं. काय नाही की तिथं? देतो काय टेन्शन. दिलवली कोणाची? साहेबाची वाली का बायको ती? अरे बायकोची पण तिथं थांबला की साहेब. ती तुला सांगतोय माझी गोकुला लढती करून दे. आपलं काही चालणं मला सांगत जाऊ नको. दल एखादी ती हानीन तुला आता दिवस तोलतो तर निघतो ना बोलून. लढती करून दे माझी, तुला बोलवी सांगतोय. देतो हा. अय ना काय करायला लाव इथं? तुला काय काय रे बॉबल्या? काय करायला लाव मध्ये? अरे जरा साफसफाई करतोय. त्यामुळं पण
अरे प्लॉट घेतलाय आपण. तुम्ही मग आणि आम्ही काय घेतलाय? आता मला माहित आहे का तो काय घेतलाय? आई प्लॉट मी घेतलाय. अरे मी घेतलाय. कवा घेतला तुम्ही? मी घेतलाय. अरे सर दिला की 3 लाख रुपये. आता उद्या मला नवी फिरला जायचंय त्या मानक्याला घेऊन. मानक्या? हा ते कोण घेतला मी 10 लाखाला. अरे मी बी मग मानक्या कोणच घेतलाय की. मग तुमचा दुसरा असेल पलीकडला कॉर्नर तर मला दिला ही कॉर्नर ताई ना हा. ही हाताने घेतलाय मी आलं कॉल मला त्यानं सांगितलंय की 45 फूट लांब. आता काय पण ते 7x70 चा घेतला की 7x70 आलं मला त्यानं सांगितलंय ना. तुला बेटा तुझ्यासारखं बोलावं लागतं का? तो की मेन रोड तिकडं सांगितलाय आणि हे तिकडे एक रोड सांगितलाय. हे बाजूला हो आधी बाहेर प्लॉट त्या बाहेर होऊन बोला प्लॉट माझा बोलत बट त्या पैसे दिलेत पैसे तू नाना दिला मानक्याला दिलं की मालकाला. काय तमन नाही आधी प्लॉट त्या मी नसतो बाहेर निघत मी नसतो निघत. मी लय मानील आता ना. मानील बोल्या घालील डोक्यात. घाल बोल तू घाल बोल बोल्या मुर्द इथं पडतेल आता प्लॉट घेतलाय घर बांधायचं मला इथं मुर्द पाडतात तुमचं बांधणं तिकडे करा जावा तिकडे घर बांधायचंय मग हवेत बांधा ना हवेत 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 अरे इथं मग त्या दिवशी त्याला पैसे दिलेत की बाबा नो कुणाला दिलं? मानिकला तुम्ही बी दिलं. मग आता त्याच्या कोणी corner चा plot तुमच्या तिकडे असेल, तुमचा ऐका की गैरसमज पाहुणं झाला. पाहुणं ऐका की हा कोणाला त्या फलात मला ऐकलाय अरे, तुमच्या दोघांचं बी त्यानंतर त्याला अरे ऐकलं माझा पलट आहे. ए बाबा तुझं काय मध्ये इथं? ए अरे प्लॉटी कॉर्नरचा माझा आहे, तुमचं दोघांचं जरा बघा ते नियोजन तिकडं आधी काय पोरं केलं? काय रे, तुम्ही डोक्यात दोघं पोरं. plot त्या बाहेर व्हा, नंतर बोला काय असेल ती तुमचं. अरे पैसे रोख मोबले तर मी का बाहेर हो ती तुम्हा दोघांचं काय असेल ती बघा ही कॉर्नरचा प्लॉट माझा आहे. ए बाबडे बघ मी मांदी घालून बसत असतो माझ्या प्लॉट मध्ये. मी हलत अरे, मग मी नाही. फुलावर बसत असतो. मी खोया घालीत असतो. ए, थांबा. प्लॉट घेतला प्लॉट हे माझा प्लॉट आहे कॉर्नरचा. आमचं चर्चा झाली पैसे झाले तर सगळं व्यवस्थित झालंय. माझा मी आज आहे. तुम्हाला मी सांगतो बल का ही आधी तर बोलत नाही आपली ही आहे आमच्या त्या थलपंताचा तमत्या ए, तमच्या. हा आणि ही मी घेतलेल्या प्लॉटला ही दोघं म्हणते ती प्लॉट मी घेतला काय मला सांगा कोणचा प्लॉट घेतला? ही काय बोलणार कॉर्नरचा माझा प्लॉट आहे ह्यांचा काहीतरी गैरसमज झालाय दोघाचा. कोणा कोण घेतला तुम्ही? मानके कोण घेतला की 3 लाख रुपये दिलेत. आपण मी ऐकलाच नाही की प्लॉट नाही असं काय ऐकलं प्लॉट नाही. तुमचा आहे काय? प्लॉट माझा आहे. आणि प्लॉटिंग तुमचं आहे का? सगळी इथून तिकडे अशी सगळी प्लॉटिंग माझी आहे. मग आधी फेन खायचं एक नावा तिथं होते पाठी लावायची की आम्ही घेतलं याव मानक्यातून. पाटी लावली होती नेहली चोरून उपटून कोणतरी अरे, पत्र्याला घातली मानक्या. भांगारवर. मानक्याला फोन लाव. काय खरं नाव मानक्याला बाई, फोन यार. लाव. लावा फोन त्याला. लाव फोन घे बोलून. लावा फोन. त्याच्या मायला खोऱ्याच घालतो डोक्यात मी त्याच्या. तर असं थांबतो का? लावा फोन त्याला, घ्या बोलून. चला इकडे बाहेर व्हा तुम्ही प्लॉटच्या अगोदर. थांबा 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 हे आपला जर कालवा ऐकला का तर मानक्या ऐकलं यायचा नाही. मी काय सांगतो त्याला माझ्या थालूला एक शेजारचा प्लॉट घ्यायचाय हा, हा. हा? आणि घ्या मग काय बोलून त्याला. ती चालूला साडू साडू. हं. समजून घ्या किंवा तुम्ही ते बोबड बोलतोय असलंच. समजून घ्यायचं आपण. लम्मा मानिक तेच कुठं द्या हा उद्याला तिथं येतंय ऐका की पण तुम्ही म्हणता जायचंय मी बाधी दही पैसे ती पण दोन्ही राहती संगत करू शेजारचा फुलात आहे का माझ्या मेवण्याला घ्यायचं आहे बायको त्या भावाला ये पटकन या ते पाहुणा आणलाय बोलून घेतलाय म्हणजे दोन्ही लढी ती एकाच घालतात करून टाकू की आपण हा या ओके ओके लवकर या मेवना येईल त्याला गलबला लवकर या येऊ द्या त्या मानक्याला, मला बघायचं नेमकं ही मानक्या हाय कोण तरी. म्हणजे कोण करणार का तिथं? हे माझा प्लॉट सोडणार नाही. माझा बी प्लॉट सोडणार नाही. लांब ना मालिक ते ए, उतर काय खाली चाललंय? गाडीवरचं. काय चाललंय आल बोल की वाता बसली का ए, तुझी? थांबा थांबा तुम्ही. ते प्लॉटचं राहू द्या बाजूला. बकऱ्याच पैसे देतो अगोदर. ए आमच्या घालात तर बघा तुमच्या बकरीला ए, काय? यार. कशाचं थांबा बकरं? तुम्ही थांबा, तुम्हाला काय माहित नाही. बकऱ्याचे पैसे दे. चल ए मानक्या. पैसे दे बकऱ्याचं, नाही तर ए बकरीला किती पैसे येतं 8,000 रुपये. माझा 8 लाख घेत देतं माझं 3 लाख घेतलं अरे होतं. माझं ते 8 लाख रुपये घेतले तर ते पुन्हा बघा तुम्ही काय. मानक्या माझा प्लॉट दे. 8 लाख रुपये दे रे. मानक्या. ए, मायला. कधी केतं त्याला दी माझ्या काय खाल्लं असेल रे त्यानं? मानता फेन खाल्ला तर तू काय खाताय? चला, पळून गेला ते पळून चला